वेलकम टू शीतस रेसिपी। आज श्रावणातला दुसरा सोमवार। आज आपण श्रावणी सोमवारसाठी मस्त अशी अगदी टेस्टी आणि सिंपल अशी थाळी बनवलेली आहे। या थाळीमध्ये आपण छान अशी गोडाची लापशी केलेली आहे। त्यानंतर पनीर मसाला केलेला आहे। अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्याहून कितीतरी पटीने छान असा पनीर मसाला झाला होता। त्यानंतर बटाटा भात केलेला आहे आणि पनीर बरोबर खाण्यासाठी छान असे फुलके बनवलेले आहेत। फुलक्याला थोडंसं तूप लावलं होतं आणि त्यानंतर मुळा आणि काकडीचं सॅलड ठेवलेलं आहे। आता प्रथम आपण गोडाचा पदार्थ म्हणजे लापशी तयार करणार आहोत। त्यासाठी एका कुकरमध्ये 1 चमचा भरून तूप टाकलेला आहे। त्यामध्ये मनुके टाकून घेतले आणि त्यानंतर 2 कप असा लापशीचा रवा मिळतो तो घेतलेला आहे, तो यामध्ये टाकला। हा गव्हाचा रवा असतो, थोडासा जाडसर असतो। हा आपण तुपावरती छान असा भाजून घ्यायचा आहे। अगदी खमंग वास सुटेपर्यंत आपण हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे। याचा कलरही चेंज झालेला आहे, थोडंसं असं पांढरसर गहू झालेले आहेत, म्हणजे आपले हे गहू छान असे फुललेले आहेत। त्यामुळे हा रवा अगदी छान हा भाजला गेलेला आहे। आता ज्या कपाने आपण 2 कप रवा घेतला होता त्याच कपाने 6 कप पाणी मी उकळत ठेवलं होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं, म्हणजे हा जो रवा आहे तो आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे। यामध्ये आता पाणी ओतून झाल्यानंतर ओलं खोबऱ्याचे काप टाकलेले आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ टाकलेले आहे। गोडाच्या कोणत्याही पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकलं की त्याला वेगळी अशी टेस्ट येते। त्यानंतर झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून आपल्याला हा जो रवा आहे तो छान असा शिजून घ्यायचा आहे। 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर व्यवस्थित थंड करायचा आणि तुम्ही पाहू शकता हा रवा छान असा शिजलेला आहे। अगदी कलरही याचा छान आहे, अगदी छान असा फुलून आलेला आहे। तरीही मधून चेक करायचं की हा रवा शिजलेला आहे का। शिजला नसेल तर थोडंसं पुन्हा पाणी टाका आणि एखादी शिट्टी काढू शकता, पण हा रवा अगदी छान शिजणं गरजेचं आहे। आता रवा शिजून झाल्यावरती इथं गॅसची फ्लेम पुन्हा चालू केलेली आहे। त्यानंतर यामध्ये 2 कप ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे त्याच कपाने 2 कप गूळ खिसून घेतलेला आहे तो टाकला। त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड टाकली आणि बडीशोप आणि सुंठ बारीक केलं होतं मिक्सरला, म्हणजे बडीशोप थोडीशी भाजायची, त्यामध्ये सुंठीचा तुकडा टाकायचा आणि व्यवस्थित असं बारीक करायचं। हे मिश्रण चमचाभर यामध्ये टाकलं, थोडंसं जायफळही टाकलं होतं। आता हा जो गूळ आहे तो व्यवस्थित आपल्याला ह्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा। गॅसची फ्लेम चालू केलेली आहे। व्यवस्थित गूळ मिक्स झाला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचे, म्हणजे गुळाचे काही खडे असतील तर ते वितळल्या जातात आणि गूळ व्यवस्थित ह्या लापशीमध्ये छान असा मिक्स होतो। तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडंसं जर सैलसर दिसत असेल तर थंड झालं का ही लापशी आपली थोडीशी घट्टसर होते। व्यवस्थित गूळ छान असा मिक्स झालेला आहे। वरून थोडंसं पुन्हा किसलेलं ओलं खोबरं टाकायचं, म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि चवही छान लागते। आपली आता गव्हाची खीर छान अशी तयार झालेली आहे। गव्हाची खीर शिजत होती तोपर्यंत मी पनीरसाठी लागणारं साहित्य काढून घेतलं होतं। इथं मी बडीशोप, थोड्याशा सुक्या मिरच्या, नंतर 2-3 लवंगा, मिरे, जिरे, थोडेसे धणे, दालचिनीचा 1 तुकडा आणि हिरवी वेलची असं थोडं थोडं घेतलं होतं आणि हे मसाले व्यवस्थित आपल्याला छान अशा पॅनमध्ये भाजून घ्यायचे आहेत। आता हा मसाल्यामुळे ह्या पनीरला अगदी छान अशी टेस्ट आली होती, त्यामुळे असा मसाला तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। आता मसाला छान भाजून झाला की तो काढून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेतला आहे। आता त्याच पॅनमध्ये थोडंसं बटर टाकलं आणि अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटोचे छान असे काप करून घेतले आणि त्यानंतर पनीरचेही तुकडे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला हे शिजवायचे नाही आहेत पण असे क्रंची करायचं आहे, त्यामुळे अगदी हाय फ्लेम करायची आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे थोडंसं 1-5 मिनिटं छान असं रोस्ट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि आपण वाटलेला जो मसाला आहे तोही यामध्ये थोडासा टाकला, थोडीशी हळद टाकली आणि छान हे मिक्स करून घेतलं। अगदी 5 मिनिटं छान हाय फ्लेमवरती आपण हे परतून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं। आता त्याच पॅनमध्ये पुन्हा पळीभर तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये उरलेलं थोडंसं बटरही टाकायचं। बटरमुळे या पनीर मसाल्याला अगदी छान अशी टेस्ट येते। हे गरम झालं की यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत। त्यानंतर अर्धा चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये टाकून घेतली, म्हणजे छान असं ओबडधोबड चेचून घेतलं होतं ते टाकलेलं आहे। त्यानंतर मीडियम साईजचा 1 कांदा अगदी बारीक असा करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा। व्यवस्थित कांदा आपल्याला तांबूस रंग होईपर्यंत छान असा परतत राहायचा आहे। अगदी कांद्याचा रंग बदललेला आहे, कांदा अगदी छान असा तांबूस झाला की मग यामध्ये 1 टोमॅटो मिक्सरला फिरून घेतलं होतं, म्हणजे टोमॅटो प्युरी केली होती तीही या तेलावरती अगदी मिनिटभर छान परतून घ्यायची।
आता टोमॅटो प्युरी परतत असतानाच आपण यामध्ये थोडीशी साय टाकायची आहे। इथं मोठे 2 चमचे भरून फेटून घेतलेली दुधावरची साय टाकलेली आहे। याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमही टाकू शकता। आता यामध्ये आपण आता काही मसाले टाकणार आहोत। इथं लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्यानंतर थोडीशी हळद टाकली। सुरुवातीला जो आपण मसाला बनवून छान असा तयार केला होता तो यामध्ये 1 ते 1.5 चमचा टाकायचा आणि छान असा परतून घेतलेला आहे। थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची। कस्तुरी मेथी थोडीशी हातावर क्रश केली आणि ती टाकली। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, व्यवस्थित हे मिश्रण छान असं मिक्स करायचं आणि यावरती आता झाकण ठेवायचं आणि अगदी मिनिटभर या मसाल्यांना छान असं शिजून द्यायचं। गरम मसाला टाकला नाही तरी हरकत नाही, कारण आपण वाटलेल्या मसाल्यामध्ये गरम मसाला तर सुद्धा होता, त्यामुळे तोच मसाला मी यामध्ये वापरलेला आहे। आता 1 मिनिटभरानं तुम्ही पाहू शकता मसाले छान असे परतलेले आहेत, तेलही छान असं सुटलेलं आहे। आता आपण कांदा, टोमॅटो आणि पनीर जे छान असं परतलं होतं ते यामध्ये टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। पुन्हा यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ टाकताना लक्षात ठेवायचं आपण पनीरलाही मीठ टाकलं होतं। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे तेवढं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ ही भाजी चांगली लागत नाही, तर थोडीशी सैलसर अशी आपल्याला ही भाजी करायची आहे। व्यवस्थित अगदी वाटीभर यामध्ये पाणी टाकलं, पुन्हा 1 उकळी आणायची। आपला हा पनीर मसाला किंवा छान असं चटकदार पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे। वरून पुन्हा थोडीशी तुम्ही फ्रेश क्रीम टाकू शकता, थोडीशी कस्तुरी मेथी टाकू शकता, म्हणजे याला छान असा वास येतो। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच ही भाजी लागते। मस्त आपला पनीर मसाला तयार झालेला आहे। आपली दुसरी भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण भात करणार आहोत, त्यासाठी आपण एका कुकरमध्ये 1 पळीभर तेल टाकलं, त्यामध्ये साधं जिरे आणि मोहरी टाकायची। त्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तमालपत्र टाकलेला आहे। कढीपत्त्याची 2-3 पानं टाकून घ्यायची। आलं लसणाची पेस्ट अगदी अर्धा चमचा टाकायची, व्यवस्थित हे परतून घ्यायचं। लसूण छान परतून झाला की मग यामध्ये 1 टोमॅटो उभा चिरलेला आहे तो टाकायचा आणि 1 बटाटा मीडियम साईजचा मी असा साल काढून उभा चिरून घेतला होता, तो पाण्यामध्ये होता, तो काढून व्यवस्थित यामध्ये टाकायचा। या बटाट्याच्या फोडी आपल्याला 2 मिनिटं छान या तेलावर परतत राहायचं आहे, म्हणजे बटाटा थोडासा क्रिस्पी होतो आणि बटाट्याची चव आपल्याला ह्या भातामध्ये उतरवायची आहे। त्यामुळे 2 मिनिटं छान बटाटा परतून झाला की यामध्ये मग लाल मिरची पावडर, थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडासा बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला टाका। त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची। व्यवस्थित हे मिक्स करून राहायचं, म्हणजे मसाले छान हे परतायचे। अगदी अर्धा मिनिटच परतले तरी हरकत नाही। आता यामध्ये धुतलेला तांदूळ टाकायचा, व्यवस्थित तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि यातलं पाणी काढून घेतलं। तांदूळ व्यवस्थित यामध्ये टाकून पुन्हा मिनिटभर छान परतत राहायचं आणि तांदळाच्या दुप्पट पाणी टाकायचं। आता प्रत्येक तांदळाला शिजण्यासाठी पाण्याचं प्रमाण वेगवेगळं असू शकतं, त्यामुळे इथं मी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे, त्यामुळे जितका तांदूळ आहे त्याच्या थोडंसं दुप्पट किंवा 1.5 आपण यामध्ये पाणी टाकायचं। व्यवस्थित हे मिक्स करायचं। याला छान अशी 1 उकळी आणायची। त्यापूर्वी यामध्ये थोडंसं तूप टाकायचं। कोणत्याही मसाला भातामध्ये थोडंसं तूप टाकलं की त्याला एक छान प्रकारची टेस्ट येते। आता या भाताला छान अशी उकळी आली की मग कुकरचं झाकण लावायचं आणि नेहमी आपण भात करतो अशाच पद्धतीने करा। 1च शिट्टी करायची आणि पुन्हा गॅसची फ्लेम कमी करायची आणि 5 ते 7 मिनिटं कमी आचेवरती असाच कुकर ठेवायचा, म्हणजे छान भात वाफरला जातो आणि अगदी छान असा शिजला जातो। भात शिजेपर्यंत आपण फुलकेही करून घेतलेले होते। मस्त असा आपला बेत तयार झालेला आहे। गोडाची लापशी तयार झालेली आहे। त्यानंतर इथं मी फुलके बनवले होते तेही तयार आहेत। मस्त असा बटाटे भात तयार आहे आणि छान अशी चमचमीत आणि टेस्टी अशी पनीर मसालाही तयार आहे। कसा वाटला आजचा बेत नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।